आमचं जसं आहे 13% 59 जातीला तसंला तसंच राहू द्या. तुम्ही त्याच्यामध्ये खाडखोड करू नये. संविधानाच्या अहो तुम्ही पण अभ्यास करा, तुम्ही पण पुढे या, तुम्ही पण त्याचा लाभ घ्या. सर्वांना समान अधिकार आहे ना. सर्व जाती फोडा, राजकारण करा आणि सत्तेचा मलिदा त्यांनी खा. नमस्कार मित्रांनो, आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये आरक्षणाचा विरोधी महामोर्चा खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या मोर्चामधले जे काही समाज बांधव आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. सर, तुम्ही चर्मकार महासंघाचे तालुकाध्यक्ष आहात. मला तुम्हाला हा प्रश्न विचारावासा वाटतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांसाठी आरक्षण दिलेलं आहे. सर्व जाती समूहाचा विकास झाला पाहिजे हा आरक्षणाचा मूळ उद्देश होता. पण या ठिकाणी उपवर्गीकरणाला तुम्ही विरोध करण्याचं कारण काय? बाबासाहेबांनी 59 जातीला आरक्षण दिलेलं आहे. मात्र या मनुवादी सरकारने एका जातीला हाती धरून हे खडे म्हणजे जातीवाद फोडायचं काम केलेलं आहे. भांडणं पहिलं पाटलाचे ओबीसीचे भांडणं लावलेले आता मातंग समाजाचे आणि आपले दलित समाजाचे भांडणं लावले. हे मनुवादी सरकार हे असं करणार आहे की बा ते आरक्षण रद्द करण्याच्या मागावर आहे. त्याच्यामुळे हे मोर्चा काढण्याचा उद्देश आहे. उपवर्गीकरण जसं आहे तसं चालू द्या ना. तुम्हाला आरक्षण रद्द गटबाजी करायची काय गरज आहे? पण मातंग समाज म्हणतोय की आम्हाला पुरेसा हक्क मिळालेला नाही, आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही. त्यांची मागणी चुकीची आहे का? मग हे त्याची मागणी चुकीची आहे. कारण का उपवर्गीकरण झाल्यावर त्याच्या हिश्याला काय येत नाही. त्यालाही काही भाऊ आपल्यासोबतच आता त्याचे आणि त्याच्या हिश्याला काय येत नाही हे बी त्याला माहीत आहे. मग आता काही त्या सरकारनं काही जणाला धरून हे असा डाव खेळलेला आहे. मग आता त्याचाही काही फायदा नाही. मग सरकारला तुमचा संदेश काय असणार आहे? सरकारला एकच संदेश आहे. आमचं जसं आहे 13% 59 जातीला तसंला तसंच राहू द्या. तुम्ही त्याच्यामध्ये खाडखोड करू नये. संविधानाच्या विचारावर चलाले तर समदे समाज 59 जाती त्या संविधानाची खाडाखोड करू नये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सर्वाला समाज कायदा दिलेला आहे. हे मी सरकारला एकच सांगतो, असं करू नका. ताई, जवळपास आता महाराष्ट्र सरकारनं देवेंद्र फडणवीस यांनी असे सांगितलेलं आहे की आम्ही 2-3 महिन्यामध्ये आरक्षणाचं उपवर्गीकरण करणार आहोत. पण तुम्ही या ठिकाणी उपवर्गीकरणाला विरोध करणार आहात. विरोधाची तुमची भूमिका काय आहे? कशामुळे विरोध करत आहे तुम्ही? ज्या आमच्या महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीच्या 59 ज्या जाती आहेत त्या जातीला जे महाराष्ट्र सरकार विरोध करत आहे. आमचे अनुसूचित जातीचे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे मोर्चे निघत आहेत, आमचे एवढे मोर्चे रस्त्यावर उतरून निघत आहेत, एवढी पब्लिक बघून मला नाही वाटत की त्यांनी आता 2-3 महिन्यामध्ये वर्गीकरणाला हात लावतील म्हणून. बाकी समाज म्हणतोय की बाबा विशेषतः या उपवर्गीकरणाचा फायदा चर्मकार समाज असेल, भंगी समाज असेल किंवा नवबौद्ध समाज असेल, या 2-4 समाजालाच याचा फायदा झालेला आहे. त्यामुळे हे 2-4 जातीच या उपवर्गीकरणाला विरोध करत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला काय म्हणायचं आहे? त्यांचं जे म्हणणं आहे ते मला नाही वाटत की योग्य आहे. म्हणून जे काही 59 जाती आहेत सर्वांना समान अधिकार आहे 13% आरक्षणाचा. पण जे कोणी अभ्यास करतील, जे कोणी पुढं जातील त्यांनी त्याचा लाभ घ्यायलेत. आता जे मातंग समाज आहे, जे कोणी समाज आहे, जे आपले बांधव जे की म्हणत आहेत की आम्हाला लाभ मिळत नाही आहेत, अहो तुम्ही पण अभ्यास करा, तुम्ही पण पुढे या, तुम्ही पण त्याचा लाभ घ्या. सर्वांना समान अधिकार आहे ना. असं नाही की तिथं फक्त बौद्ध आणि चांभारांनाच संधी दिली आहे म्हणून असा विषय नाही आहे. मला काय म्हणायचंय ताई, अशा काही बऱ्याच जाती आहेत की त्या तुमची स्पर्धा करू शकत नाहीत. ज्या 2-4 जाती पुढे गेलेल्या आहेत त्यांची स्पर्धा मागे राहिलेल्या जाती करू शकत नाहीत. कारण त्यांनी शिक्षणापासून दूर आहेत, अंधश्रद्धेत आहेत. मग तुम्ही एवढ्या पॉवरफुल जाती तुमची स्पर्धा करू शकत नाही. त्यावर तुम्हाला काय म्हणायचंय? नाही, त्यांनी नक्कीच आमची स्पर्धा करावी. त्यांनी पुढे यावं, शिक्षणाचा लाभ घ्यावा. मॅडम, मला म्हणायचं की करू शकणार नाही. अंधश्रद्धेमध्ये त्यांनी जे गुरफटलेले आहेत त्यातून त्यांनी बाहेर यावं. बाहेर कसं येईल? शिक्षणाकडे वळ घ्यावी आणि नक्कीच शिक्षण घेऊन त्यांनी आमच्या बरोबरीला यावं. मला काय म्हणायचं मॅडम, कार्ल मार्क्स नावाचा एक तत्ववेत्ता झालेला आहे. त्यांनी म्हणलेलं आहे की धर्म ही अफूची गोळी आहे. ह्या बाकीच्या सर्व जाती धर्मामध्ये व्यस्त झालेल्या आहेत, धार्मिक कामामध्ये. धर्मातून त्यांना बाहेर निघायला वेळ नाही. मग त्या पुढे कशा येतील शिक्षणाकडे? ते त्यांना शिक्षण नाही आहे ना, त्यामुळेच ते तिथं गुरफटून बसले. काय करायला पाहिजे? त्यांना शिक्षण वाचन राहिलं असतं तर नक्कीच ते लोक पुढे आले असते. सर्वप्रथम जय भीम. मी सर्वांना सांगू इच्छितो की सर्व समाजासाठी बाबासाहेबांनी जे विचार करून आरक्षण दिलेलं आहे 13% आरक्षण हे सर्व समाजासाठी समाविष्ट आहे. त्यामुळे समाजाने
सर्व समाजाने अभ्यासाची कास धरून अंधश्रद्धा, रूढीवाद, जाती परंपरा यातून बाहेर पडून शिक्षणाची कास धरून शिक्षणामध्ये पुढे येण्याचा प्रयत्न करावा आणि या आरक्षणाचा लाभ घ्यावा। जर समजा या आरक्षणाचे जर उपवर्गीकरण जर झाले तर सर्व समाजाच्या वाट्याला अर्धा टक्कासुद्धा येऊ शकत नाही आणि त्या अर्धा टक्क्याला हा मनोवादी समाज त्यावर 3 वर्ष कुणाला घेणार नाही आणि त्यांचे ओपनचे माणसं त्या जागेवर घेईल। त्यासाठी हे 13% आरक्षण आहे तसे असायला हवे आणि शिक्षणामधून सर्वांनी पुढे येऊन याचा लाभ घेणं महत्त्वाचं आहे। मला एक तुम्हाला विचारायचं आहे की आरक्षणाचं उपवर्गीकरण हे सर्वोच्च न्यायालयाने आणलेलं आहे, पण यामध्ये जातीमध्ये काही भांडणं तयार झालेले आहेत। मग हा लढा जातींचा आहे का सर्वोच्च न्यायालयाचा आहे? हा लढा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज जे सत्तेवर बसलेले सरकार आहे त्यांनी सर्वांना रस्त्यावर उतरून एकमेकाच्या विरोधात लढाई करण्यासाठी सुरुवात केलेली आहे। सर्वप्रथम मराठा ओबीसीमध्ये त्यांनी हेच चाल खेळलेली आहे। त्यानंतर ओबीसीमध्ये पुन्हा अजून धनगर समाज, बंजारा समाज या समाजाविरुद्ध सुद्धा त्यांनी चाली खेळून त्यांना एकमेकाविरुद्ध फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामध्येच पुन्हा एससी समाजामध्ये हेच त्यांनी कार्य करायला सुरू केलेलं आहे। सर्व जाती फोडा, राजकारण करा आणि सत्तेचा मलिदा त्यांनी का। आज आपल्या समाजामध्ये एवढे सुशिक्षित वर्ग असून सुद्धा त्यांनी या उपवर्गीकरणाचे तोटे काय आहेत, फायदे काय आहेत हे कधीच ओपन केले नाही, कधी कोणाला सांगितलेलं नाही। एवढे आज विद्वान लोक आहेत ज्यांनी कोर्टाने सांगितलेलं आहे की तुम्ही करू शकता, त्यांनी करा म्हणून असा दिलेला निर्णय नाहीच। बरोबर आहे। आणि या निर्णयाच्या आधारे यांनी अवई सोडून समाजाला एकमेकाविरुद्ध लढण्यासाठी रस्त्यावर उतरवलेलं आहे आणि माझे समाजाला एकच सांगणं आहे, तुम्ही एक राहा, नेक राहा। मला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे, आरक्षणाचं उपवर्गीकरण होईल न होईल तो राज्य शासनाचा आणि सर्वोच्च न्यायालयाचा विषय आहे, पण या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या निमित्तानं जातीमध्ये जे द्वेष निर्माण झालेले आहेत आणि एकमेकावर जे चिखलफेक करणारे लोक आहेत त्या लोकांना तुम्ही काय सांगाल? मला सर्व समाज बांधवांना एकच सांगायचं आहे की आपले संविधान हे जगातील सर्वश्रेष्ठ संविधान आहे आणि त्या संविधानानुसार तुम्ही समाजामध्ये समता, बंधुता, एकता हे सगळ्यात महत्त्वाचे आहे आणि हे जोपर्यंत टिकून राहील तोपर्यंत सर्व समाज एक राहील। जर समजा समाजामध्ये जर जातीमध्ये जर असे तेढ निर्माण जर झाले आणि समाज एकमेकाविरुद्ध एकमेकाचा जर गावागावामध्ये खेड्याखेड्यामध्ये जर दुश्मन झाला तर याचा परिणाम कोणासाठीही चांगला नाही। त्यासाठी संविधानाच्या नियमाप्रमाणे सरकारने सुद्धा, जनतेने सुद्धा आणि सर्व समाज बांधवाने सुद्धा एकतेची भावना ठेवून तुम्ही घरात कोणताही धर्म पाळा, तुम्ही कोणतेही जातीभात पाळा, पण रस्त्यावर उतरल्यानं फक्त आणि फक्त मी भारतीय आणि भारतीयच म्हणून राहायला पाहिजे, एवढंच माझं सर्व समाजाला सांगणं आहे। धन्यवाद मित्रहो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुक, इंस्टाग्रामवरून पाहत असाल तर पेजला फॉलो करा। याच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ मी घेऊन येत असतो। धन्यवाद।